नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे कॅग ऑफ इंडिया. कॅग ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये प्रकरण 5 आहे. त्यामध्ये कलम 148 ते 151 या कलमामध्ये भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक याबद्दलच्या तरतुदी आहे मित्रांनो. कलम 148 ते 151 मध्ये प्रकरण 5 भाग 5. ठीक आहे. भाग 5 मध्ये प्रकरण 5 आणि कलम आहे 148 ते 151. ठीक आहे. तर एक एक करून आपण कलम पहिले बघून घेऊया. तर 148 काय आहे मित्रांनो? कलम 148. ठीक आहे. 148 काय म्हणते तर भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. ठीक आहे. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाबद्दलची तरतूद आहे मित्रांनो 148 मध्ये. 148 आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलाय. महान्यायवादी कलम आहे 76. ठीक आहे. महान्यायवादी कलम आहे 76 म्हणजेच AGI अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणतो आपण. कलम आहे 76. त्यानंतर आपण बघितलं महाधिवक्ता. राज्याचा महाधिवक्ता असतो. ठीक आहे. महाधिवक्ता कलम किती आहे तर 165. महाधिवक्ता कलम आहे 165 मध्ये. आज आपण बघणार आहोत कॅग ऑफ इंडिया. कॅग ऑफ इंडिया कलम किती आहे तर 148. ठीक आहे. 148 कलम. त्याच्यानंतर 149 मध्ये काय आहे तर भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे कर्तव्य आणि अधिकार 149 मध्ये आहे. कर्तव्य आणि अधिकार 150 मध्ये लेख्यांचा नमुना आहे. राज्यांचा तसेच केंद्राचा. ठीक आहे. राज्यांचा तसेच केंद्राचा लेख्यांचा नमुना कशामध्ये आहे तर 150 मध्ये आहे. आणि लेखा परीक्षा अहवाल कशामध्ये आहे तर 151 मध्ये आहे. ठीक आहे. 148 मध्ये आहे कॅग म्हणजेच भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. 149 मध्ये त्यांचे कर्तव्य आणि अधिकार आहे. 150 मध्ये नमुना आहे. 150 मध्ये नमुना आहे. कशाचा नमुना आहे तर राज्यांचा आणि केंद्राचा लेख्यांचा नमुना आहे. आणि 151 कलम मध्ये आहे लेखा परीक्षा अहवाल. ठीक आहे. मित्रांनो, कॅग याची नियुक्ती कोण करतात तर नियुक्ती करतात भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे. भारताचे राष्ट्रपती हे कॅगची नियुक्ती करत असतात. तसेच राजीनामा कोणाला देतात तर राष्ट्रपतींनाच देतात. कॅग हे राजीनामा कोणाला देतात तर राष्ट्रपतींना देतात. राष्ट्रपती यांची नियुक्ती करतात आणि कॅग आपला राजीनामा राष्ट्रपतीला देत असतो. ठीक आहे. कोणाला तर राष्ट्रपतीला. महालेखा परीक्षक. महालेखा परीक्षक मित्रांनो भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागाचे प्रमुख असतात. ठीक आहे. भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागाचे प्रमुख असतात कोण? महालेखा परीक्षक. तसेच सार्वजनिक वित्ताचे पालक असून देशातील संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रण करतात. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे महालेखा परीक्षक. ठीक आहे. महालेखा परीक्षक भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागाचे हे प्रमुख असतात. ठीक आहे. सार्वजनिक वित्ताचे पालक असतात. ठीक आहे. सार्वजनिक वित्ताचे पालक असतात आणि देशातील संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रण करतात. देशातील संपूर्ण वित्तीय व्यवस्थेचे नियंत्रण करतात. कॅगचे म्हणजे महालेखा परीक्षक यांचे प्रमुख कार्य काय आहे तर भारताची घटना आणि वित्तीय प्रशासनाशी संबंधित संसदीय कायदे उन्नत राखणे हे प्रमुख कार्य आहे. भारताची घटना आणि वित्तीय प्रशासनाशी संबंधित संसदीय कायदे उन्नत राखणे हे काय तर प्रमुख कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते महालेखा परीक्षक हे भारताच्या घटनेच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्वाचे अधिकारी आहेत. भारताचे महालेखा परीक्षक. ठीक आहे. महालेखा परीक्षक भारताच्या घटनेच्या नियंत्रणाखालील सर्वात महत्वाचे अधिकारी म्हटलं यांना. सर्वात महत्वाचे अधिकारी म्हणजे कॅग ऑफ इंडिया असे कोण म्हणतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. शपथ किंवा प्रतिज्ञा हे राष्ट्रपती समोर घेत असतात. शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती समोर घेतात किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्ती समोर शपथ किंवा प्रतिज्ञा घेतात. ठीक आहे. या शपथेचा नमुना मित्रांनो 3ऱ्या अनुसूचित आहे. शपथेचा नमुना कुठे आहे तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे. शपथेचा नमुना 3ऱ्या अनुसूचीमध्ये आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने घ्यावयाच्या शपथ
आणि प्रतिज्ञेप्रमाणेच मित्रांनो महान्यायवादी यांची शपथ व प्रतिज्ञा असते. ठीक आहे. कोणाच्या तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने घ्यावयाच्या शपथ किंवा प्रतिज्ञेप्रमाणे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय. पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. ठीक आहे. पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. संसदीय कायद्याद्वारे निश्चित आहे. ठीक आहे. संसदीय कायद्याद्वारे निश्चित आहे. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल ते. ठीक आहे. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षापर्यंत यांचा कालावधी असतो मित्रांनो. 6 वर्ष 65 वर्ष. ठीक आहे. पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. ठीक आहे. पदावधी घटनेत निश्चित नाहीये. तर आपण बघितलंय महान्यायवादी. ठीक आहे. महान्यायवादी आणि महाधिवक्ता. ठीक आहे. महाधिवक्ता यांचा पण पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे. यांचा पण पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही आहे. महान्यायवादी हे राष्ट्रपतीच्या मर्जीप्रमाणे असतात, तर महाधिवक्ता हे राज्यपालाच्या मर्जीनुसार असतात. पण कॅग ऑफ इंडिया यांची संसदीय कायद्याद्वारे पदावधी निश्चित करण्यात कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर संसदीय कायद्याद्वारे किती 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच यांचा कालावधी असतो. त्यानंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे. राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करतो, त्याचप्रमाणे राष्ट्रपती कॅग म्हणजेच भारताचे महालेखा परीक्षक यांना दूर करू शकतात. ठीक आहे. कोणत्या कारणावरून मित्रांनो? तर गैरवर्तन व अक्षमता या कारणावरून. गैरवर्तन व अक्षमता या कारणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने पारित ठरावानुसार राष्ट्रपती यांना पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे. कारण कोणतं आहे? तर गैरवर्तन आणि अक्षमता. ठीक आहे. या कारणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने. ठीक आहे. पहिले तर कारण लक्षात ठेवा, गैरवर्तन आणि अक्षमता आणि विशेष बहुमताने ठराव पारित करून मित्रांनो राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतो. स्वातंत्र्य आहे मित्रांनो यांना. त्यांना पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. पदावधीची सुरक्षा देण्यात आलेली आहे. त्यांना त्यांच्या पदावरून राष्ट्रपती मार्फत केवळ घटनेत सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसार दूर करता येते. ठीक आहे. केवळ घटनेत सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसारच त्यांना पदावरून दूर करता येते. म्हणजे ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत नाही. ठीक आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करत नाही, म्हणूनच त्यांना पदावधीची सुरक्षा देण्यात आली आहे आणि राष्ट्रपती मार्फत त्यांना पदावरून दूर करू शकतो. ठीक आहे. राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतो, पण केवळ घटनेत सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसारच. ठीक आहे. केवळ घटनेत सांगण्यात आलेल्या पद्धतीनुसारच राष्ट्रपती मार्फत त्यांना पदावरून दूर करता येतात. वेतन आणि सेवा सरती. ठीक आहे. वेतन व सेवा सरती हे पण संसदीय कायद्याद्वारे निर्धारित आहे. वेतन आणि सेवा सरती संसदीय कायद्याद्वारे निर्धारित आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशा इतकेच त्यांना वेतन आणि सेवा शक्ती मिळतात मित्रांनो. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशा इतके. यात आपण बघितलं आहे महान्यायवादी राष्ट्रपती निर्धारित करतील असे पारिश्रमिक मिळतात महान्यायवाद्यांना. तसेच महाधिवक्ता यांना राज्यपाल निर्धारित पारिश्रमिक मिळतात. तर कॅग यांना संसदीय कायद्याद्वारे निर्धारित वेतन मिळतात. ठीक आहे. वेतन संसदीय कायद्याद्वारे निर्धारित असते. ते पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश. त्यांचे वेतन आणि अनुपस्थिती रजा, पेन्शन, निवृत्तीचे वय यांविषयी त्यांच्या अधिकारामध्ये त्यांना अहितकारक होईल असा बदल त्यांच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही. पदावधी संपल्यानंतर ते भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद धारण करण्यास पात्र असणार नाही. ठीक आहे. महालेखा परीक्षक यांचा पदावधी संपल्यानंतर ते भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील कोणतेही पद धारण करण्यास पात्र असणार नाही. ठीक आहे. पात्र असणार नाही. भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभागात सेवेत असलेल्या व्यक्तींच्या सेवा सरती आणि महालेखा परीक्षांचे प्रशासकीय अधिकार राष्ट्रपतींनी महालेखा परीक्षकांचा विचार घेऊन तयार केलेल्या नियमानुसार असतो. ठीक आहे.
हा जो विभाग आहे मित्रांनो, भारतीय लेखा परीक्षण व लेखा विभाग यांमध्ये सेवेत असलेल्या व्यक्तींच्या सेवासरती तसेच महालेखा परीक्षकांचे जे प्रशासकीय अधिकार आहे, ठीक आहे, महालेखा परीक्षकांचे प्रशासकीय अधिकार राष्ट्रपतींनी महालेखा परीक्षकांचा विचार घेऊन तयार केलेल्या नियमानुसार असतील, ठीक आहे. राष्ट्रपती नियम तयार असतील, पण कोणाचा विचार घेणार यामध्ये महालेखा परीक्षक यांचा विचार घेऊन राष्ट्रपती नियम तयार करतील, ठीक आहे. त्यांच्या कार्यकालाचा सर्व कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च संचित निधीवर प्रभावित असेल, ठीक आहे. संचित निधीवर प्रभावित असेल. संचित निधी. कोणताही मंत्री संसदेत महालेखा परीक्षकांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यांच्या कोणत्याही कृतीसाठी कोणत्याही मंत्र्यास जबाबदार धरता येणार नाही. तर महालेखा परीक्षक यांचे कर्तव्य आणि अधिकार, ठीक आहे. कर्तव्य आणि अधिकार आपण बघितला आहे, कलम 149 मध्ये आहे. महालेखा परीक्षक यांचे कर्तव्य आणि अधिकार याबद्दल आहे. 148 आहे महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग बद्दल काय कलम कॅग 148. त्यानंतर 149 बघत आहोत आपण, कर्तव्य आणि अधिकार, ठीक आहे. कलम 149 अन्वये संसदेला अधिकार आहे की कायद्याद्वारे संघराज्य व राज्य आणि अन्य कोणतेही प्राधिकारी किंवा निकाय, ठीक आहे, केंद्र व राज्य किंवा अन्य कोणतेही प्राधिकारी किंवा निकाय यांच्या लेख्यांच्या संदर्भात, कशाच्या संदर्भात, यांच्या लेख्यांच्या संदर्भात महालेखा परीक्षकांची कर्तव्य व अधिकार निश्चित करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे, ठीक आहे, प्रदान करण्यात आलेला आहे. संसदेने मग त्यासाठी मित्रांनो नियंत्रक व महालेखा परीक्षक कर्तव्य अधिकार सेवासरती कायदा 1971 हे पारित केला आहे, ठीक आहे. कधीचा कायदा केला आहे संसदेने? महालेखा परीक्षक कर्तव्य अधिकार व सेवासरती कायदा 1971 आहे. त्यामध्ये 1976 मध्ये त्यांनी सुधारणा केली आहे, ठीक आहे, सुधारणा केली आहे. मग सुधारणा करून काय केलं आहे, तर सुधारणा करून मित्रांनो लेखेविषयक कामे काढून घेण्यात आली आहे. कोणती कामे काढून घेण्यात आली आहे? लेखेविषयक कामे, ठीक आहे, लेखेविषयक कामे काढून घेण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे केवळ लेखा परीक्षण विषयक कामे ठेवण्यात आली आहे. 1971चा संसदेने कायदा केला आहे मित्रांनो. त्यामध्ये 1976 मध्ये सुधारणा केली आहे. सुधारणा करून काय केलं आहे की महालेखा परीक्षक यांचे लेखेविषयक कामे काढून घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडे केवळ आता लेखा परीक्षण इतकेच काम ठेवण्यात आले आहे. लेखा परीक्षणाचेच काम ठेवण्यात आले आहे. भारताचा राज्याच्या आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचा, ठीक आहे, भारताचा राज्याचा आणि विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशाचा संचित निधीतून झालेल्या सर्व खर्चाशी संबंधित लेखांचे लेखा परीक्षण करतात. हे त्यांचं कार्य आहे मित्रांनो. कशाच्या? भारताच्या राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेश ज्या ठिकाणी विधानसभा आहे, विधानसभा असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या संचित निधीतून, ठीक आहे, संचित निधीतून झालेल्या सर्व खर्चाशी संबंधित लेखांचे लेखा परीक्षण कोण करतात? महालेखा परीक्षक. लेखा परीक्षण कोण करतात? तर महालेखा परीक्षक. त्यानंतर भारताचा आणि राज्याचा, ठीक आहे, आकस्मिकता निधी आणि सार्वजनिक लेखी यांच्यातून झालेल्या सर्व खर्चांचे लेखा परीक्षण करतात. संचित निधीतून झालेल्या लेखांचे लेखा परीक्षण करतात. आकस्मिकता निधी आणि सार्वजनिक लेखी यांच्यातून झालेल्या सर्व खर्चांचे लेखा परीक्षण करतात. त्यानंतर प्रत्येक विभागाने केलेला, ठीक आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक विभागाने केलेल्या व्यापार, उत्पादन, जमा खर्चाचे लेखे, बॅलन्स शीट्स व इतर दुय्यम या सर्व लेखा परीक्षण करतात. या सर्वांचे लेखा परीक्षण करतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक विभागाने केलेला व्यापार, उत्पादन, जमा खर्चाचे लेखे, बॅलन्स शीट आणि इतर दुय्यम लेखे या सर्वांचे लेखा परीक्षण कोण करतात? महालेखा परीक्षक, ठीक आहे. त्यानंतर कर्जे, निक्षेप निधी, ठेवी, अग्रिमे, सस्पेन्स लेखे, धनप्रेषण, व्यवसाय यांच्याशी संबंधित केंद्र व राज्य शासनाच्या सर्व देवाणघेवाणीचे लेखा परीक्षण करतात, ठीक आहे. लेखा परीक्षण मित्रांनो म्हणजेच यांचं काम काय आहे? लेखा परीक्षण करणं.
केंद्र आणि राज्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गोष्टींचे काय करणं, लेखा परीक्षण करणं महालेखा परीक्षक यांचं काम आहे मित्रांनो. ठीक आहे. राष्ट्रपतीच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या सांगण्यावरून जमा रक्कमा, स्टॉक लेखे यांचेही लेखापरीक्षण करतात. राष्ट्रपतीच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या सांगण्यावरून जमा रक्कमा किंवा स्टॉक लेखे यांचेही लेखापरीक्षण महालेखापरीक्षक करतात. त्यानंतर राष्ट्रपती व राज्यपालांनी जबाबदारी टाकल्यास कोणत्याही इतर प्राधिकाऱ्याच्या लेखांचे लेखापरीक्षण करतात. कधी? तर राष्ट्रपती आणि राज्यपालांनी जर त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर कोणत्याही इतर प्राधिकाऱ्यांच्या लेखांचे लेखापरीक्षण करतात. म्हणजेच उदाहरणार्थ काय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखापरीक्षण. त्यानंतर आहे कलम 150. ठीक आहे. कलम 150 मध्ये आपण बघितले आहे नमुना. राष्ट्रपतींना केंद्र व राज्य सरकारचे लेखे कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावे याबाबत सल्ला देतात. राष्ट्रपतींना केंद्र व राज्य सरकारचे लेखे कोणत्या नमुन्यामध्ये ठेवावे याबाबत सल्ला कोण देतात? कॅग याबाबत सल्ला देतात. कलम 150 यामध्ये काय, तर लेख्यांचा नमुना आहे. लेख्यांचा नमुना आहे कलम 150 मध्ये. तर हा नमुना मित्रांनो कसा असला पाहिजे याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देतात कोण? कॅग. त्यानंतर 151 कलम 151 मध्ये मित्रांनो अहवाल आहे. ठीक आहे. एक केंद्राच्या लेखाविषयीचा अहवाल आहे, त्यानंतर राज्याचा अहवाल आहे. ठीक आहे. तर केंद्राच्या लेखाविषयीचा अहवाल कॅग हा राष्ट्रपतींना सादर करतो, तर राज्याचा लेखाविषयक अहवाल कॅग कोणाला सादर करतो, तर राज्यपालांना सादर करते. केंद्राचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात आणि राज्याचा अहवाल राज्यपालात सादर करतात कलम 151 नुसार. ठीक आहे. कलम 151 नुसार. त्यानंतर मित्रांनो कॅग हे राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करतात. ठीक आहे. कॅग हे राष्ट्रपतींना किती, तर 3 अहवाल सादर करतात. तर 3 अहवाल कोणते मित्रांनो? एक, विनियोजन लेखांचा अहवाल, वित्तीय लेखांचा अहवाल, सार्वजनिक उपक्रमाचा लेखा परीक्षण अहवाल. महत्वाचा आहे मित्रांनो, कॅग राष्ट्रपतींना 3 अहवाल सादर करतात. कोणते कोणते आहेत, तर विनियोजन, वित्तीय आणि सार्वजनिक उपक्रमाचा. ठीक आहे. सार्वजनिक उपक्रमाचा अहवाल. पुढचं पॉइंट आहे मित्रांनो कलम 279. ठीक आहे. 279 काय म्हणते, तर महत्वाचं आहे मित्रांनो हे 279. एखाद्या प्रदेशाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कराची किंवा शुल्काची निव्वळ उत्पन्न महालेखा परीक्षकाकडून सुनिश्चित व प्रमाणित केले जाईल आणि त्यांचे प्रमाणपत्र अंतिम राहील. ठीक आहे. महालेखा परीक्षक यांचे प्रमाणपत्र काय राहील, तर अंतिम राहील. 279 काय म्हणते मित्रांनो, निव्वळ उत्पन्न. ठीक आहे. निव्वळ उत्पन्न एखाद्या प्रदेशाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे. ठीक आहे. कोणत्याही कराचे किंवा शुल्काचे निव्वळ उत्पन्न महालेखा परीक्षकाकडून सुनिश्चित करण्यात येईल. ठीक आहे. महालेखा परीक्षकाकडून सुनिश्चित करण्यात येईल आणि त्यांचे प्रमाणपत्र काय राहील, तर अंतिम राहील. महालेखा परीक्षकांचे प्रमाणपत्र अंतिम राहील असे म्हटलंय मित्रांनो कलम 279 मध्ये. त्यानंतर राज्य सरकारच्या लेखांचे संकलन व अनुरक्षण करतात. महत्वाचं आहे मित्रांनो, राज्य सरकारचे लेखांचे संकलन व अनुरक्षण करतात. ठीक आहे. तर कोण? महालेखा परीक्षक राज्य सरकारचे आहे मित्रांनो. राज्य सरकार जे आहे मित्रांनो, शब्द महत्वाचा आहे, त्यावर लक्ष द्या. राज्य सरकारचे लेखांचे संकलन आणि अनुरक्षण करतात, केंद्र सरकारचे नाही. ठीक आहे. केंद्र सरकारचे नाही, राज्य सरकारचे. त्यानंतर संसदेच्या लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ असतात. ठीक आहे. संसदेच्या कोणत्या समितीचे? लोकलेखा समितीचे. संसदेच्या लोकलेखा समितीचे मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ म्हणून कार्य करतात महालेखा परीक्षक. तसेच या समितीचे ते कान व डोळे असतात. कान व डोळे कोणत्या समितीचे? लोकलेखा समितीचे. 2000 पासून मित्रांनो निर्गुंतवणुकीच्या व्यवहाराच्या तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. सन 2000 पासून निर्गुंतवणुकीच्या व्यवहारांची तपासणी करण्याची जबाबदारी महालेखा परीक्षकांवर देण्यात आलेली आहे. ते केवळ संसदेला जबाबदार असतात. ठीक आहे. महालेखा परीक्षक हे संसदेला जबाबदार असतात.
संसदेला जबाबदार असतात. त्यानंतर औचित्य लेखापरीक्षण सुद्धा करू शकतात. औचित्य लेखापरीक्षण करू शकतात मित्रांनो, पण हे बंधनकारक नाही आहे. ठीक आहे, बंधनकारक नाही आहे, ते स्वच्छदिन अधिकार आहे त्यांचा, तो स्वच्छदिन आहे. औचित्य लेखापरीक्षण म्हणजे काय, त्याद्वारे ते सरकारी खर्चाची तर्कसंगतता, निष्ठा, मितव्ययता यांचे परीक्षण करून खर्चाचा अपव्यय व उधळपट्टीवर टिप्पणी करू शकतात. ठीक आहे, औचित्य लेखापरीक्षण मध्ये काय करतात, ते टिप्पणी करू शकतात. ठीक आहे, त्यांच्यावर काही मर्यादा आहे मित्रांनो. ते कार्यकारी अभिकरणाने केलेल्या खर्चाच्या तपशिलाची मागणी करू शकत नाही. कार्यकारी अभिकरणाने केलेल्या खर्चाच्या तपशिलाची मागणी करू शकत नाही. त्यांचा संबंध केवळ खर्चाच्या वेळी येतो मित्रांनो. त्यांचा संबंध केवळ खर्चाच्या तपासणीच्या वेळी येतो. संचित निधीतून पैसे काढण्याच्या प्रक्रियेवर त्यांचा नियंत्रण नाही. संचित निधीतून पैसे काढण्याच्या प्रक्रियेवर यांचा नियंत्रण नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत लेक्चर आवडत असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.